आपण आज या ठिकाणी फायनल अकाउंटच्या ऍडजस्टमेंट बघणार आहोत. फायनल अकाउंटच्या ऍडजस्टमेंट बघण्यापूर्वी ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग झाल्यानंतर ट्रायल बॅलन्स खाली ज्या काही ऍडजस्टमेंट दिलेल्या असतील त्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा आता या ठिकाणी दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट दिलेली असेल तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या खाली, म्हणजे पहिली ऍडजस्टमेंट दिलेली असते ती क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च आणि जे काही वर्ष दिलेलं असतं त्या वर्षाप्रमाणे क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट दिलेली असते. तर या क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट द्यायचा तो शो क्लोजिंग स्टॉक ऑन द क्रेडिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. कुठे द्यायचा तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक या नावाने पहिला इफेक्ट द्यायचा. आणि सेम याचप्रमाणे दुसरा इफेक्ट द्यायचा शो क्लोजिंग स्टॉक ऑन द एसेट साइड. कुठे द्यायचा एसेट साइडला क्लोजिंग स्टॉक या नावाने इफेक्ट द्यायचा. ही झाली क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट. आता आपण बघणार आहोत पुढची ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणं बाकी असलेले खर्च. आता देणं बाकी असलेले खर्च काय करायचे तर ऍड टू द एक्सपेन्सेस ऑफ ट्रेडिंग अकाउंट्स डेबिट साइड और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. म्हणजेच बघा आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कधी कधी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस जर म्हटलं तर वेजेस कधी पण जातात कुठे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस मध्ये करायचे ऍड आउटस्टँडिंग वेजेस. आणि त्याच्यानंतर जर सॅलरी दिलेली असली आउटस्टँडिंग सॅलरी तर त्याचा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ऍड आउटस्टँडिंग सॅलरी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च असतात म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस असो सॅलरी असो त्या आयटम मध्ये ऍड करायचे. आणि ऍड केल्यानंतर कुठे द्यायचा दुसरा इफेक्ट शो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑन द लायबिलिटी साइड. का बरं लायबिलिटी साइडला तर लायबिलिटी म्हणजे आपलं काय असतं देणं असतं खर्च असतो म्हणून दुसरा इफेक्ट द्यायचा लायबिलिटी साइडला. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आगाऊ खर्च याप्रमाणे लेस करायचे. प्रीपेड एक्सपेन्सेस कुठून लेस फ्रॉम एक्सपेन्सेस ऑफ ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रीपेड एक्सपेन्सेस नावाचे आयटम ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात. जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे आयटम दिलेले असतील तर ते कुठून लेस करायचे तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटमधून. आणि जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे आयटम प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून दिलेले असतील ते कुठून लेस करायचे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. त्याच्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट बघा डेप्रिशिएशन. आपण ज्या काय ऍसेट वापरलेल्या असतात त्या किती प्रमाणात वापरल्या 10%, 15%, 20% याप्रमाणे ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशनची दिलेली असते. तर डेप्रिशिएशनचे ऍडजस्टमेंट करत असताना सर्वात पहिल्यांदा काय करायचं तर कोणत्या डेप्रिशिएशन कोणत्या आयटमवर सांगितलेलं आहे हे अगोदर लक्षात घ्यायचं. आता बघा ऍसेटवर डेप्रिशिएशन काढायचं असतं तर ऍसेट कोणत्या दिलेले आहे फर्निचर दिलेलं आहे का फर्निचर. त्याच्यानंतर मशिनरी फिक्चर्स बिल्डिंग ॲट 10%, 20% याप्रमाणे दिलेलं असतं. काय करायचं असतं डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स खाली दिलेली असते ती किती काढायची फर्निचरवर मशिनरीवर फिक्चर्सवर बिल्डिंगवर ॲट 20%, 10%, 15% याप्रमाणे दिलेलं असतं. त्या अगोदर काय करायचं बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून काय करायचे तर डेप्रिशिएशन लेस करायचं. डेटर्स मधून लेस करायचं आणि जी काही डेप्रिशिएशनची अमाऊंट आलेली असेल तिचा दुसरा इफेक्ट पाठवायचा शो डेप्रिशिएशन ऑन द डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऍसेट साइडला जे काही डेप्रिशिएशनची अमाऊंट आलेली असेल ती डेटर्स मधून लेस करायची आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे पाठवायचा तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड.
घसारा झाला म्हणजेच काय झालं, झीज झाली, तोटा झाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व तोटे असतात, म्हणून डेप्रिशिएशन सुद्धा आपला तोटा, म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट कुठे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ही झाली 4 नंबरची ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय तर बुडीत कर्ज. बुडीत कर्ज. त्याचा पहिला इफेक्ट द्यायचा, शो द अमाउंट ऑफ बॅड डेब्ट्स ऑन द डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, ही ऍडजस्टमेंट करण्याच्या अगोदर ज्या बॅलन्स शीटला आपल्याला ज्या अमाउंट दिलेली असती सन्ड्री डेटर्सची, त्या सन्ड्री डेटर्स मधून बॅड डेब्ट्स काय करायची, लेस करायची. हा पहिला इफेक्ट. कुठं तर सन्ड्री डेटर्स मधून काय करायची, बॅड डेब्ट्स लेस करायची. त्याच्यानंतर लेस केल्यानंतर जी काय अमाउंट येईल ती कुठे पाठवायची, शो द अमाउंट ऑफ बॅड डेब्ट्स ऑन द डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दुसरा इफेक्ट पाठवायचा त्या अमाउंटचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. त्याच्यानंतर आरडीडीची ऍडजस्टमेंट करत असताना काय करायचं, ऍडजस्टमेंट लेस आरडीडी फ्रॉम द सन्ड्री डेटर्स ऑफ बॅलन्स शीट. आपण काय करायचं, अगोदर सन्ड्री डेटरची अमाउंट जी काय बॅलन्स शीटला दिलेली असते तर अगोदर लेस करून घ्यायची बॅड डेब्ट्स. काय करायची, बॅड डेब्ट्स लेस करायची आणि बॅड डेब्ट्स लेस केल्यानंतर आलेल्या अमाउंट वर आरडीडी चार्ज करावा. बॅड डेब्ट्स काय करावी, लेस करावी. उरलेल्या अमाउंट वर आरडीडी चार्ज करावा. बघा आता सन्ड्री डेटर्स ऍसेट साइडला जे काही सन्ड्री डेटर्स दिलेले असतील त्या सन्ड्री डेटर्स मधून काय करायचे, अगोदर बॅड डेब्ट्स लेस करावी. बॅड डेब्ट्स लेस केल्यानंतर जी काय अमाउंट उरलेली असते त्या उरलेल्या अमाउंट वर 5% 10% जो काय आरडीडी दिलेला असतो तो काय करायचा, लेस करायचा आणि लेस करून अमाउंट आउटरला पाठवायची. आपण याबद्दल बघितल्या फायनल अकाउंटच्या 6 ऍडजस्टमेंट. आता बघणार आहोत आपण 7 नंबरची ऍडजस्टमेंट, इन्शुर्ड गुड डिस्ट्रॉइड डॅमेज ऑन स्टोलन अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड ए क्लेम. म्हणजेच काय, ज्या मालाचा विमा काढलेला आहे असा माल जळाला किंवा चोरीला गेला, अशा ऍडजस्टमेंटचं काय करायचं. बघा, समजा 12,000 चा माल, किती 12,000, याचा इफेक्ट जाऊ द्यायचा पहिला ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. त्याच्यानंतर समजा इन्शुरन्स कंपनी क्लेम म्हणून देते आपल्याला 4,000. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 4,000 समजा क्लेम म्हणून देते. ते जाऊ द्यायचे कुठं तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 4,000 आणि या दोघांमधला डिफरन्स समजा किती 8,000 हा आहे आपला लॉस जाऊ द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. बघा आता पहिल्यापासून परत एकदा इफेक्ट बघा, 12,000 टोटल अमाउंट आपली ती जाऊ द्यायची ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड. त्याच्यानंतर जेवढी आपल्याला भरपाई म्हणून मिळणार आहे ती कुठे जाऊ द्यायची तर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल ही अमाउंट लिहायची बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आणि दोघांमधला डिफरन्स तो आहे आपला लॉस. म्हणून लॉस तोटे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, म्हणून 8,000 जाऊ द्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आता बघा पुढचे ऍडजस्टमेंट 8 नंबरची, कमिशन ड्यू बट नॉट रिसीव. कमिशन मिळणार आहे पण अजून मिळालेले नाही, म्हणजेच कॅश काय होणार आहे, येणार आहे. शो द प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च आणि तोटे आणि क्रेडिटला उत्पन्न आणि येणारे पैसे किंवा कॅश जी येणार असली तर ती कुठे द्यायची प्रॉफिट ऑर लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. म्हणून कमिशन ड्यू बट नॉट रिसीव याचा पहिला इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट जाऊ द्यायचा शो द बॅलन्स शीट ऍसेट साइड. कॅश येणारी म्हणजेच आपली काय ऍसेट वाढणार म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दुसरा इफेक्ट. त्याच्यानंतर आता पुढे बघा क्रेडिट
purchases amount not recorded in the books of account. क्रेडिट परचेसेस म्हणजेच काय, माल विकला पण काय खरेदी केला पण त्याचं काय रेकॉर्ड झालेलं नाही, बुक्स मध्ये रेकॉर्ड केलेलं नाही, अशा मालाचं रेकॉर्ड करायचं असेल तर काय करायचं, परचेसेस केले म्हणजेच काय, परचेस वाढला म्हणून परचेस मध्ये काय करायचं, ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस, परचेस मध्ये काय करायचं, परचेस मध्ये ऍड अनरेकॉर्डेड परचेस. याप्रमाणे परचेस केलं म्हणजे आपल्याला पैसे द्यावे लागणार आहे, कॅश जाणार म्हणून क्रेडिटर्स मध्ये काय करायचं, तो ऍड करायचं, ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस क्रेडिटर्स मध्ये काय करायचे तर ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. बघा परत एकदा, क्रेडिट परचेसेस अमाउंट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. माल विकला गेला पण बुक्स मध्ये, अकाउंट बुक्स मध्ये त्याचं रेकॉर्ड झालेलं नाही. परचेस केलं म्हणून परचेस वाढतात म्हणून परचेस मध्ये काय करायचं, ऍड करायचं, ऍड अनरेकॉर्डेड परचेस. हा झाला आपला पहिला इफेक्ट. आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट द्यायचा, क्रेडिटर्स मध्ये काय करायचं, ऍड करायचं, ऍड अनरेकॉर्डेड परचेस. बघा आता पुढची ऍडजस्टमेंट 10 नंबरची, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्सला इंटरेस्ट द्यायचं म्हणजे काय होणार, आपली कॅश जाणार म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पैसे जाणार, तोटा होणार म्हणून काय, टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणत्या नावाने लिहायचं, टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. त्याचप्रमाणे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला कोणत्या नावाने, बाय इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड, टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला क्रेडिट साइडला टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर आता पुढचे ऍडजस्टमेंट बघा, अनरेकॉर्डेड सेल्स. ज्या मालाचे सेल्स केलेले अशा मालाचं काय झालेलं, रेकॉर्ड केलेलं नाही. माल विकला पण रेकॉर्ड झालेलं नाही, अशा मालाचे रेकॉर्ड करायचं आपल्याला. गुड्स म्हणजे गुड्स सेल्स केलं म्हणजे काय, सेल्स वाढणार म्हणून ऍड टू सेल्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटचे जे काही सेल्स असतील त्याच्यामध्ये काय करायचं तर ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स काय करायचे, सेल्स मध्ये ऍड करायचे. सेल्स केलं म्हणजेच काय झालं, आपल्याकडे पैसे येणार म्हणून सन्ड्री डेटर्स मध्ये काय करायचं, ऍड करायचं, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. हे झाले दोन इफेक्ट. आता त्याच्यानंतर पुढच्या ऍडजस्टमेंट बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स म्हणजे मालाचे नमुने मोफत वाटले. काय झाले, मालाचे नमुने मोफत वाटले. मालाचे नमुने जर मोफत वाटले तर मालाचे नमुने मोफत वाटण्यासाठी जो काही खर्च आला तो खर्च घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. कुठे द्यायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. खर्च सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कोणत्या नावाने, तर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. कोणत्या नावाने, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. शो द फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्युटेड ॲज ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. या इथे नाव लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कोणतं नाव, तर फ्री सॅम्पल्स डिस्ट्रीब्युटेड ॲज ॲडव्हर्टाइजमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्युटेड ॲज ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट द्यायचा, ट्रेडिंग अकाउंट
अकाउंटच्या क्रेडिट साइडला गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. बघा आता आपल्याला इथं 3000 डिसऑनर बिल म्हणजेच काय, बिलाचे पैसे 3000 आपले येणे बाकी आहे ते मिळणार आहे. पण हे 3000 चुकून कशात इन्क्लूड झाले तर बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड म्हणजे बिल्स रिसिवेबल मध्ये. तर बिल्स रिसिवेबल मधून काय करायचं इथं, शो फर्स्ट इफेक्ट इज लेस फॉर बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल मधून लेस करायचं. बिल्स रिसिवेबल असतं आपले बॅलन्स शीटच्या एसेट साइडला आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा तर सेकंड इफेक्ट इज ऍड टू डेटर्स अकाउंट. म्हणजे बॅलन्स शीटलाच डेटर्स असतात आपले तर त्या डेटर्स मध्ये काय करायचे, ऍड करायचे. म्हणजे बॅलन्स शीटलाच बिल्स रिसिवेबल मधून लेस का लेस करायचे तर त्याच्यामध्ये ते इन्क्लूड झाले म्हणून आणि तीच अमाऊंट ऍड करून द्यायची. कॅश येणार, आपले डेटर्स वाढणार म्हणून डेटर्स मध्ये काय करायचे तर ऍड करायचे. आता त्याच्यानंतर बघा पुढची ऍडजस्टमेंट 14 नंबरची. गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय ज्योती फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. गुड्स वर्थ ₹1000 टेकन ओव्हर केले. कोणी केले, ज्योती या पार्टनरने स्वतःच्या उपयोगासाठी किंवा वापरासाठी 1000 टेकन ओव्हर केले. इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट किंवा इज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. मग हे 1000 ची काय झाली तर बुक्स मध्ये एंट्री झालेली नाही. त्याच्यानंतर बघा 1000 टेकन ओव्हर बाय पर्सनल यूज. पर्सनल यूज त्याच्यासाठी अजून शब्द वापरले जातात, सेल्फ यूज, ओन यूज, पर्सनल यूज म्हणजे वर दिलेले ते आणि प्रायव्हेट यूज. अशा प्रकारे यापैकी कोणतं पण नाव आलं तर काय समजायचं, ही काय असते तर ड्रॉइंग असते. ड्रॉइंग स्वतःसाठी वापरलेले पार्टनरने पैसे ही काय असते तर ड्रॉइंग. ड्रॉइंगला पर्सनल यूज, सेल्फ यूज, ओन यूज, प्रायव्हेट यूज यापैकी कोणतं पण नाव आलं तर ड्रॉइंग समजायची. त्याचा इफेक्ट द्यायचा पहिला 1000 टेकन ओव्हर केले ज्योती या पार्टनरने. मग पहिला इफेक्ट द्यायचा शो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स withdrawn for personal use by ज्योती. ज्योती या पार्टनरने स्वतःच्या पर्सनल यूज साठी काय केले तर 1000 रुपये वापरले. तर त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स विथड्रॉवन फॉर पर्सनल यूज बाय ज्योती आणि दुसरा इफेक्ट द्यायचा लेस फ्रॉम बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पार्टनर्स कॅपिटल लिहिलेलं असतं. समजा एचं पार्टनरचं कॅपिटल लिहिलेलं आहे आपण 20,000 तर त्याच्यामध्ये काय करायचं लेस ड्रॉइंग किती 1000 हे लेस करायचे आणि अमाऊंट उरलेली 90,000. हे झालं दोन इफेक्ट. गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय ज्योती फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट झाले. त्याच्यानंतर बघा सॅलरीज रेंट पेड फॉर 10 मंथ. salaries oblique rent paid for 10 months. Add the amount of salaries rent for 2 months to salary rent respectively. बघा आता सॅलरी रेंट फॉर 10 मंथ जर 10 मंथचे दिलेले आपल्याला समजा 12,000. आपले टोटल मंथ किती असतात तर 12 मंथ. किती मंथ असतात पूर्ण इयर एंडेड पर्यंत 12 मंथ असतात. त्याच्यापैकी फक्त 10 मंथचीच दिलेली सॅलरी. दोन नाव का बरं आले सॅलरीज अँड वेजेस रेंट तर सॅलरी पण असते कधी कधी रेंट पेड फॉर 10 मंथ. त्याच्यावर बघा आता 12 मंथचे किती हे 12,000 झाले 10 मंथचे. मग भाग देऊन घेऊ आपण 10 एक 10 उरले 2 10 दुणे 20 आणि 0 0 आहे
तसेच 1200 रुपये म्हणजेच 12,000 अधिक 1200 आणि टोटल 0 0 मिळवले 0 हे 0 0 अधिक 2 2 2 अधिक 1 3 आणि 81 1 13,200 हे टोटल आपल्याला 12 महिन्याचे द्यावे लागणार. आता परत एकदा बघा सॅलरीज रेंट पेड फॉर 10 मंथ 10 महिन्याचे दिलेले आपल्याला समजा 12,000 10 मंथचे दिलेले त्याच्यावरून आपल्याला 1 मंथचे काढून घ्यायचे. मग 1 मंथचे आले 1,200. मग या 1,200 काय करायचे तर 12,000 मध्ये ऍड करून घ्यायचे आणि टोटल 13,200 हे झाले आपले 12 मंथचे. आणि 12 मंथची अमाऊंट आल्यानंतर काय करायची ऍड द अमाऊंट ऑफ सॅलरीज रेंट फॉर 2 मंथ. इथे 2 मंथ का आलं तर इथे जर 10 मंथ दिले तर इथं उरले 2 मंथ. म्हणजे 2 मंथचे टोटल किती आले 2 मंथचे टोटल आली 1,200 10 मंथचे 12,000 आणि असे टोटल मिळून 12,000 12 मंथचे किती आले 13,200. हे झालं ऍड द अमाऊंट ऑफ सॅलरीज रेंट फॉर 2 मंथ. पण इथे काय करायचं सॅलरी आणि रेंट ज्या ज्या आयटम मध्ये जे आयटम आले असतील त्याच्यामध्ये काय करायचं तेवढी अमाऊंट ऍड करून आउटरला पाठवून द्यायचे आणि शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ सॅलरीज रेंट फॉर 2 मंथ ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. इथं 2 मंथ असतील असं काही नाही. इथं बघा इथं जर आपल्याला 9 मंथ दिले तर इकडे किती महिने 3 आणि इथं पण 3. त्याच्यानंतर बघा आता दुसरा इथे कुठं द्यायचा शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ सॅलरीज रेंट फॉर 2 मंथ ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कुठे लिहायचं तर लायबिलिटी साइडला कोणत्या नावाने लिहायचं तर आउटस्टँडिंग सॅलरी असेल तर सॅलरी आणि रेंट आउटस्टँडिंग असेल तर आउटस्टँडिंग रेंट या नावाने ऍडजस्टमेंट करायची. त्याच्यानंतर बघा 10% इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंट 10% इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट असं जर दिलेलं असेल तर काय करायचं समजा 10,000 अमाऊंट आपली इन्व्हेस्टमेंटची आणि त्याच्यावर 10% मग 10,000 अपॉन 100 10,000 भागिले 100 गुणिले 10%. मग बघा 0 0 कॅन्सल 1 2 3 1 2 3 आणि 1 1 जा 1 म्हणजेच किती 10% ने आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे किती 1,000 रुपये. आणि हे 1,000 शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 12 मंथ ऑन द क्रेडिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणतं अकाउंट तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 1,000 किती जाऊन यायचे 1,000. 10% इन्व्हेस्टमेंट समजा 10,000 वर किती पर्सेंट काढले आपण 10,000 10% उरले आणि आपले 1,000 आणि ते 1,000 रुपये आपण कुठे दाखवले तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000. आता हा झाला आपला पहिला इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट बघा ऍड द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द एसेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. कुठे लिहायचं तर 10% इन्व्हेस्टमेंट बघा 10% इन्व्हेस्टमेंट आपली किती दिलेली आहे 10,000. समजा ही बॅलन्स शीटला लिहिली आपण 10,000. मग 10,000 मध्ये इंटरेस्ट किती आलं 10% नी 1,000. याच्यामध्ये काय करायचं ऍड 10% इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10% इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 1,000 आणि टोटल किती
टोटल जाऊ द्यायचे 11,000 हे आउटर कॉलमला 11,000 आलं लक्षात. बघा आता 10% इन्व्हेस्टमेंट आपल्याला 10,000वर काढले आपण 10%, म्हणजे 10% काढल्यानंतर आले 10,000वर 10%नी 1,000 आपण दाखवले. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. का बरं बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट का, तर पैसे मिळणार असले तर आपला फायदा, म्हणून फायदे कुठे असतात तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹1,000 हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठं तर 10% इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 10,000 त्याच्यामध्ये प्लस 1,000 टोटल 11,000 आउटरला. आता पुढची ॲडजस्टमेंट 17 नंबरची 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे काय, सरकारी कर्ज रोखे. मग 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स याचं काय करायचं तर या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे द्यायचे तर बघा. शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा सेम असंच. समजा 20,000वर भागिले 100 गुणिले 10%. 00 कॅन्सल, 2 0 कॅन्सल, 10 0 0 10 0 0 आणि 10 दुने 20. 2,000 आलं आपलं काय इंटरेस्ट आला आपलं. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्सवर इंटरेस्ट किती आलं आपलं 2,000. 12,000 प्लस 2,000 टोटल किती 22,000. मग बघा आता शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट रिसिवेबल म्हणजेच काय, इंटरेस्ट मिळणार. इंटरेस्ट रिसिवेबल म्हणजे इंटरेस्ट मिळणार आपला फायदा, म्हणून फायदे कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मग लिहायचं बाय इंटरेस्ट रिसीव ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. हे झालं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय इंटरेस्ट रिसीव फॉर गव्हर्नमेंट बॉन्ड्स ॲट 10% किती 10% इंटरेस्ट मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर बघा दुसरा इफेक्ट ॲड द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऑन द एसेट साइड ऑफ द बॅलन्स शीट ऑर शो सेपरेटली इन द बॅलन्स शीट ॲसेट साइड. म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला जे आपण 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स दिलेले असतील. किती दिले ते 20,000 आणि त्याच्यामध्ये 10% वर आपण काढलं 10% 2,000 किती 2,000. मग हे 2,000 ॲड करून पाठवायचे कुठलं बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला आउटर कॉलमला 22,000. बघा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स सरकारी कर्ज होते. याच्यावर आपण 20,000वर 10% काढलं 2,000 आणि हे काय केलं प्लस केलं आपण 20,000 अधिक 2,000 टोटल 22,000. आणि याचा पहिला इफेक्ट दाखवला या गव्हर्नमेंट बॉन्डवर काय मिळणार आहे आपल्याला इंटरेस्ट मिळणार, म्हणून आपला फायदा. मग फायदे कुठे जातात तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला जातात. म्हणून लिहायचं बाय इंटरेस्ट रिसिव्ड फॉर गव्हर्नमेंट बॉन्ड्स ॲट 10%. त्याच्यानंतर ॲड करायचं. ॲड कुठं करायचं तर जे काही बॅलन्स शीटला ॲसेट साइडला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड दिलेली असते त्या अमाऊंटमध्ये आलेली अमाऊंट 10%ची ॲड करून आउटरला पाठवायचे 22,000.